एकनाथ महाराजांनी काही अभंग लिहिले, काही गवळणी लिहिल्या, ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं, एकनाथी भागवत लिहिलं. पण आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसालाही लवकर कळावं, पटावं, रुचावं, समजावं यासाठी एकनाथ महाराजांनी भारुडाची निर्मिती केली. राधा अक्का भारुड कळतात का? केशरा काकू तुम्हाला भारुड कळतात? भारुड सांगू या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला कीर्तनाला नेलं ग. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, पंढरीला नेलं ग, पंढरीला नेलं ग बयो. येडी म्हणतात मला, येडी म्हणतात, येडी म्हणतात मला, येडी म्हणतात, येडी म्हणतात मला, येडी म्हणतात. दारुगड बाई आता, दारुगड बाई, दारुगड बाई आता, दारुगड बाई आता, दारुगड बाई आता. अजून पुढे सांगू. सुयागे पिनागे अंधाईला रसागे, टकलीला बक्कल गे, तुझ्या म्हाताराला खेळ खुळखुळा गे दादा. अरे माई बयो वाडी माय, वाड मावशे, वाड मावशे डबाकर गट पिटलं, गरम भात वर तुपाचे तार, 2 दिवस झाले लेकरो फाशी गपकी वायर किरकिर किरकिर करते, बापरच गेला मुडदा. ग बयो तुला गुरगुंडा होईल ग, गुरगुंडा होईल ग, गुरगुंडा गुरगुंडा होईल ग, बाई तुला 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 गुरगुंडा होईल. आता बरं वाटतंय का? काही काही मावशी म्हणत असतील केसरा काकू ताईला म्हणा कीर्तन करा बंद, रोजच ऐकायचे, करा भारुड चालू. आता एकनाथ महाराजांची श्रीमंती आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसालाही कळावं यासाठी भारुडाची निर्मिती केली. दुसरा गुण आहे संत. संत म्हणावं कुणाला? ज्यांच्या अंकित भगवंत, जगाच्या पाठीवर तेच खरे संत. आणि तिसरा आहे शांत, एवढे शांत यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. असा त्रिवेणी संगम ज्यांच्या जीवनामध्ये, त्यांनाच म्हणतात वारकरी संप्रदायाची कान. म्हणजे नाथ महाराज कितीही माणूस सुंदर असू दे, अगोदर सांगितलं काय करावे ती 32 लक्षणे. नाक नाही तेने वाया गेली. माणसाला नाक महत्वाचं आहे पहा. म्हणून वारकरी संप्रदायाचं नाक म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय झाले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या सेवेकरता निवडलेला आहे. ज्या महापुरुषाचा अभंग सेवेसाठी निवडलाय, प्रत्येक संत महात्मा मंडळींनी स्वतःच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलंय. भगवंताची प्राप्तीही जीवनामध्ये झाली, जीवनाचा उद्धार करून घेतलाय. म्हणून या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये जगद्गुरु तुकोबाराय माऊली ज्ञानोबाराय, संत एकनाथ महाराज, संत सावता महाराज, संत गोरोबा काका, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई, संत सोयराबाई, अनेक थोर संत मंडळी जन्माला आलेली आहेत. पण प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे म्हणून म्हटलं जातं पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश. जेते हरिचे दास जन्म घेती, जेते हरिचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. जेते हरिचे दास जन्म घेती, जेते हरिचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, झाला नारायण, झाला नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती. या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत. पण प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. कारण ज्ञान देवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत,
बहिणी म्हणे फडकविती ध्वज निरूपण केले ओजा. ऐका, वारकरी संप्रदायाची इमारत आहे आणि त्याच वारकरी संप्रदायाच्या इमारतीमध्ये इमारतीचा कोणी पाया झाले, कोणी खांब झाले, तर कोणी कळस झाले. जशी वारकरी संप्रदायाची इमारत आहे तसाच वारकरी संप्रदायाचा देखील एक मुखवट आहे, एक चेहरा आहे. मला सगळ्यांनी सांगायचंय, माणूस दिसायला कितीही काळा असू द्या किंवा कितीही सावळा असू द्या, पण माणसाच्या नाकाला जेवढा शेंडा असतो तेवढा माणूस दिसायला. बोला ना, माझ्या नाकाकडे नका पाहू, मला नाही नाकाला शेंडा. माणसाच्या नाकाला जेवढा शेंडा तेवढा माणूस दिसायला. महिला मंडळ, मला सांगा, तुमच्या मुलाला मुलगी पाहायला तुमचे मालक चालले, म्हणजे त्या मुलाचे वडील चालले, त्यावेळेला तुम्ही सांगता की नाही पप्प्याचे पप्पा, पप्प्याला पोरगी पाहायला जा, पण अगोदर नाका डोळ्यात पहा. खरंय की नाही? दिसायला कशी असू द्या, पण अगोदर नाका डोळ्यामध्ये पहा. काय करावे ते 32 लक्षण, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली. करावे ते 32 लक्षण, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेले, वाया गेले. काय करावे ती 32 लक्षणे, नाक नाही तिने वाया गेली. माणूस दिसायला कितीही सुंदर असू द्या, पण नाक नसेल तर त्या 32 लक्षणालाही काही अर्थ नाही. पहा, वारकरी संप्रदायाचा मुखवटा आहे, त्याच वारकरी संप्रदायाच्या मुखवट्यातील डोळे म्हणजेच माऊली ज्ञानोबराय झाले. आता मला सांगा, माणसाला 80% ज्ञान हे फक्त आणि फक्त डोळ्यानं होत असतं. माणूस एक वेळेला ऐकलेलं विसरतो, पण डोळ्यानं पाहिलेलं माणसाला कधीच विसरता येत नाही. म्हणून माऊली ज्ञानोबराय वारकरी संप्रदायाचे डोळे झाले. माऊली ज्ञानोबरायांना विश्वाची माऊली म्हटलं जातं. माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञान दान करण्याचं कार्य केलेलं. माणसाला ज्ञानाची गरज आहे. प्रपंच करत असतानाही आणि परमार्थ करत असतानाही माणसाला ज्ञानाची गरज आहे. काही महिला मंडळी सांगतात, ताई आमच्या काळामध्ये शिक्षण नव्हते, शाळा नव्हत्या, काहीच कळत नव्हतं आम्हाला, बाराखडी कळत नाही, आमचं नावही आम्हाला काढता येत नाही. पण 4 वर्षापासनं माऊली ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीवरती आम्ही फक्त आणि फक्त बोट फिरवत आलोय. 4 वर्षाच्या नंतर माऊली ज्ञानोबरायांची कृपा आमच्यावरती झाली आणि आज आम्हाला ज्ञानेश्वरी वाचता येते. हा अनुभव असतो. पहा, म्हणून ज्ञानी यांचा राजा गुरु. वाजवायची असेल तर जोरात, नाही तर वाजू नका. कुच्चरपणा अजिबात नाही करायचा. पहा, चार्जिंग झाली ना तुमची व्यवस्थित? चार्जिंग का बॅटऱ्या उतरल्या? म्हणा ताई 9 दिवस उपवास आहे. माऊली ज्ञानोबरायांना म्हणून ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव आणि म्हणती ज्ञान देव तुम्हा ऐसे किंवा ज्ञानाचा 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 जय हो. ज्ञानाचा 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 सखा माझा ज्ञानेश्वर. वारकरी संप्रदायाचे डोळे म्हणजेच माऊली ज्ञानोबराय झाले, तर वारकरी संप्रदायाची वाणी म्हणजे नामदेव महाराज झाले. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जगाचा मालक फक्त कीर्तनामध्ये नाचला यात अजिबात नवल नाही. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर.
पितांबर केव्हा गळून पडला याचंही भान विश्वाच्या मालकाला राहिलं नाही. पण ऐका, याही पुढे जाऊन सांगेल वारकरी संप्रदायाच्या वाणीची ताकद. फिरविले देवळा जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती आणि नाम देवा हाती दूध प्याला. ही वारकरी संप्रदायाच्या वाणीची ताकद आहे. वारकरी संप्रदायाचे कान म्हणजे श्रीमंत संत, शांतीचे सागर असणारे पैठण निवासी शांतीब्रह्म. शांतीब्रह्म कोण होते? एकनाथ महाराज. कोण म्हटलं पाप्याचा बाप? एकनाथ महाराज संत होते. पहा, एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये त्रिवेणी संगम होता. एकनाथ महाराज श्रीमंतही होते, एकनाथ महाराज संतही होते, एकनाथ महाराज शांतही होते. एकनाथ महाराजांची एवढी श्रीमंती, नाथ महाराजांच्या घरातील देवाऱ्यातील देवतांना रोज पुरणपोळीचा नैवेद्य होता. तुम्ही दाखवता? माझी शपथ घेऊन सांगा. माझी नसर घ्यायची टाळकऱ्यासहित परत माझी घ्या. दाखवता? बरं, देवाचं नैवेद्याचं द्या सोडून. मला खरं खरं सांगा, ज्या वेळेला तुम्ही भाजीसाठी सामान काढता, शेंगदाणे, खोबरं, अजून काय काय असतं, भाजी करत असताना तुमचा हात किती वेळा तुमच्या तोंडाकडे जातो? हा, आपण अगोदर आपल्या तोंडाला नैवेद्य दाखवतो, भगवंताला नाही दाखवत. एक सांगू, एकनाथ महाराजांची श्रीमंती, कावडीने पाणी जाघरी चक्र पाणी वाहे. जगाचा मालक 36 वर्ष त्यांच्या घरी राबत होता. द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, एकनाथा घरी पाणी वाहे हरी, कावडीने श्रीखंड्या चंदन, श्रीखंड्या चंदन, श्रीखंड्या चंदन उघडोनी करी. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी पाणी वाहे हरी, कावडीने ही एकनाथ महाराजांची श्रीमंती आहे. पहा, त्यात जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आहे, ज्यांनी अखंड स्वतःच्या वाणीमध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण धारण करावं. माझी मज झाली अनवर वाचा आणि छंद या नामाचं घेतला असे. त्याच जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आहे. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले आणि म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. ज्यांच्या घरामध्ये मोडका खाट नाही, गडका माठ नाही, फुटकं ताट नाही, तरी सुद्धा ज्यांची थेट वैकुंठाची वाट, अशी असणारी जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांचा अधिकार. तुकाराम 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 राम आणि नाम घेता का पयम, अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगालाही कंप सुटावा, हे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये, त्यांना म्हटलं जातं जगद्गुरु तुकोबाराय. अशाच तुकोबारायांकडे काही साधक मंडळी आली. साधकांनी विचारलं की, म्हणजे महाराज तुम्ही म्हणता आपलं हित जागलं पाहिजे, आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जाग राहायला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हित जागणं म्हणजे तरी काय? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करायची. एकदा का माळ घातली, होय होय वार करी, होय होय वार करी, पाहे पाहे रे पंढरी. मग माणसानं पंढरपूरला जावं का? एकदा तरी मनुष्य देह धारण करून माणूस आल्याच्या नंतर प्रपंच संसार करत असताना पंढरीशी जा रे आल्यानं संसारा. दिनाचा सोयरा, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाही उभा भेटेची आवडी, वाट पाही उभा भेटेची आवडी. वाट पाहे उभा भेटेची
पैशी जारी आल्यानं संसार दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाही उभा बेटेची आवडी कृपाळू तातडी उत्ताविड भगवान परमात्मा आपली वाट पाहिल पण भगवंतानं वाट पाहावी या पात्रतेचा आपल्याला अगोदर बनावं लागेल. जगद्गुरु तुकोबाराज सांगतायत आपण आपलं हित जागलं पाहिजे. आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागं राहिलं पाहिजे. कारण धन्य माता पिता तयाची या अभंगाचं पहिलं चरण. आपोलिया हिता जसे जागता 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 धन्य माता पिता तयातिया धन्य माता पिता तयातिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक धन्य माता पिता तयातिया धन्य माता पिता तयातिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आमच्या पूजाताईंसाठी जोरात टाळी वाजवा एकदा. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराज सांगतायत आपुल्या हिता जो असे जागता जो आपलं हित जागतोय जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागाय. जगद्गुरु तुकोबाराज सांगतात धन्य माता पिता तयाची या त्याच्या आई वडिलांना धन्यता दिली जाते. मग हित जागणं म्हणजे तरी काय. आता तुम्ही माझ्याकडे टाका टाका पाहतायत डोळ्यानं मग समजू का तुम्ही जागे आहेत म्हणून. आपण डोळ्यानं पाहतोय पण आपला उद्धार आहे कशामध्ये या विचारात जर आपण झोपलेलो असेल तर जागा राहून उपयोग नाही. आपण डोळ्यानं पाहत असूनही जागे असूनही झोपलेले आहोत. मग आपल्याला जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल स्वतःचं हित जागावं लागेल. मग हित कशामध्ये आहे. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. मग मनच का शुद्ध करावं. तुम्ही बसलाय तिथं देहानं पण तुमचं मन जर घरी असेल तर काही अर्थ आहे का. बसलाय तिथं तुमचं मन जर गुलाबजाम खाऊन येत असेल तर काही उपयोग आहे का. तुम्ही बसलाय इथं राधा का घराला कुलूप लावलं पण कुलपाला झटकाच नाही दिला. तुमचं मन इथंच कुलपाला झटका देत बसलं असेल तर उपयोग आहे का. काय करायचंय. मन हे चंचल चपळ जाता येता न लगे वेळ म्हणून मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा पुनरपी संसार येणे नाही. हेच मनरूपी पुष्प भगवान परमात्म्याच्या शरणावरती समर्पित करावं लागेल म्हणजे आपण हित जागणं आहे. मग हित ते करावे देवाचे चिंतन. जीवनाचं हित आहे कशामध्ये. आपण आपलं हित जागणं म्हणजे तरी काय तर भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. मग नामस्मरण करावं का तर तयाच्या चिंतने निर्सेल संकट आणि तराल दुर्गट भवसिंधू. भगवंताचं नामचिंतन करावं लागेल. नामस्मरण केल्याच्या नंतर आपल्यावरती संकट नाही येणार आणि जरी संकट आली तरी त्याचं निवारण करणारा भगवान परमात्मा असेल. मग नामस्मरण जीवनामध्ये करायचंय. नामस्मरण करायचंय पण करावं का. माऊली ज्ञानोबाराय सांगतायत हरिपाठामध्ये ज्ञान देव पुसे निवृत्तीसी चाड आणि गगना होनी वाढ नाम आहे. ऐसा नामचा महिमा वेदशिनला झाली सीमा घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे पर्वत जळती पापांचे पर्वत जळती पर्वत जळती पापाले पर्वत जळती पापाले पर्वत जळती पापाले ऐसा नामाचा महिमा
करा नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाची ऐसा नामाचा महिमा. आणि तेच नाम जर आपल्या मुखामध्ये नसेल तर नामाविन मुख आणि सर्पाचे ते विळ. ती मुखही नाही आणि ते तोंडही नाही, ते सापाचं बिळ आहे पहा. मग जीवनामध्ये नामस्मरण करायचे का? हरिहरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील. नामस्मरण करावं का? करावं भजन भगवंताचं नामस्मरण करावं का? जीवनामध्ये सारासार विचार करा उठा उठी आणि नाम धरा कंठी. जीवनामध्ये सार काय असार काय याचा विचार करून कंठामध्ये भगवंताचं नामचिंतन धारण करायचंय. मग विचार करायचाय कोणता? सार प्रपंच आहे की परमार्थ आहे? आता मला सांगा, प्रपंचामध्ये कितीही सुख शोधण्याचा प्रयत्न केला तर सुख भेटतं का हो? मला सांगा, जेव्हा तुम्हाला मुलगा झाला तुम्ही त्याचं नाव बंट्या ठेवलं, तुमचा बंट्या 2 वर्षाचा झाला, तेवढा आनंद राहिला का जेवढा तो झाला होता तेव्हा झालता? तुमचा बंट्या 10 वर्षाचा झाला, आनंद? तुमचा बंट्या 20 वर्षाचा झाला, तेवढा आनंद? तुमचा बंट्या 40 वर्षाचा झाला, तेवढा आनंद? तुमच्या बंट्यानं तुम्हाला घराच्या बाहेर काढलं, तेवढा आनंद? प्रपंचामध्ये कितीही सुख शोधण्याचा प्रयत्न करा, या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या